अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास आधी झाली शस्त्रसंधी. शस्त्रसंधी हा इराणचा विषय. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनींची प्रतिक्रिया. 2 आठवड्यांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुलीकरण शक्य. अब्बास अराग्ची यांची माहिती. इराणी सैन्याच्या संवादानंतर होर्मुझ खुली करण्याची शक्यता. युद्धविरामानंतर आखाती देशामध्ये अलर्ट जारी. कुवैत, बहरीन, सौदी अरेबियामध्ये अलर्ट जारी. चीनच्या मध्यस्थीनंतर युद्धविराम. चीनने इराणला युद्धविरामासाठी तयार केलं. अमेरिकन वृत्तसंस्थेचा दावा. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण. इराणचा ध्वज घेऊन लाखो लोक रस्त्यावर उतरले. कच्च्या तेलाच्या किमती घटल्या. ब्रेंट WTI तेल $100 प्रति बॅरलच्या खाली. अमेरिका इराण युद्धविराम कराराचा परिणाम. युद्ध थांबलं. शेअर बाजारामध्ये उसळी. सेन्सेक्स 2500 अंकांनी जास्त वधारला, तर निफ्टीमध्ये 750 पेक्षा जास्त अंकांची वाढ. सोलापुरात LPG गॅस पंपाबाहेर रिक्षा चालकांच्या रांगा. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद होते LPG गॅस पंप. भोंदू अशोक खरातकडे 200 कोटींहून अधिकची संपत्ती. सुमारे 100हून अधिक मालमत्ता असल्याची सुद्धा माहिती. कुटुंबियांच्या नावावरही 70हून अधिकची प्रॉपर्टी. भोंदू अशोक खरातला आज न्यायालयामध्ये हजर करणार. भोंदू खरातची आज पोलीस कोठडी संपणार. आतापर्यंत खरातवरती 12 गुन्हे दाखल. समृद्धी महामार्ग कंत्राटदाराला मनसेनं चोपलं. समृद्धीवर आपत्कालीन सेवा रोड मेंटेनन्स, पिण्याचं पाणी यांचा अभाव. बैठकीमधून कंत्राटदारानं दिली उडवाउडवीची उत्तरं. चिपी मुंबई विमानसेवा जलद गतीनं सुरू करा. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा विमानसेवा द्या. मंत्री नितेश राणेंनी मंत्रालयातल्या बैठकीतून दिल्या सूचना. एसटीचा प्रवास महागला. 15 एप्रिलपासून भाडेवाढ. तिकीट दरामध्ये 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय. तर लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांपर्यंत महागणार. बुलढाण्यामध्ये भरधाव कारनं रिक्षासह दुचाकीला उडवलं. 3 जण गंभीर जखमी, तर अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित. राजस्थान रॉयल्सचा सलग 3रा विजय. मुंबईवरती 27 धावांनी मिळवला दणदणीत विजय. आज दिल्ली समोर गुजरातचं आव्हान. विजयासाठी शुभमन अक्षर सेना एकमेकांना भिडणार. कोण जिंकणार लक्ष याकडे सध्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष.